लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. खोटी व बनावट नावे लावून मतदान करणाऱ्यांची सखोल चौकशी करा. सामाजिक कार्यकर्ते सय्यद सलीम बापू यांचे उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण. बातमी माजलगाव येथून. खोटी व बनावट नावे नोंदवून बोगस मतदार तयार करणारे तसेच त्यांना प्रोत्साहन देणारे अधिकारी व नेते यांची सखोल चौकशी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेडकरी विचार मोर्चा व आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सय्यद सलीम बापू यांनी आजपासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. माजलगाव नगर परिषद अंतर्गत जुना प्रभाग क्रमांक 12, नवीन प्रभाग क्रमांक 13, आझाद नगर येथे सन 2016-2017 मध्ये झालेल्या नगर परिषद निवडणुकीदरम्यान BLO शिक्षक यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात नवीन मतदारांची नोंद करण्यात आली होती. सदर नोंदीबाबत तहसीलदार माजलगाव यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या अर्जांची मूळ संचिका व संहित यादी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सलीम बापू यांनी केली आहे. या यादीत खोटे व बनावट आधार कार्ड तयार करून बाहेरील गावातील लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नाशिक, पाथरी, पात्रूड, परभणी, माजलगाव तसेच इतर ग्रामीण भागातील संबंधित प्रभागाशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे बेकायदेशीररित्या नोंदवण्यात आली. काही ठिकाणी एकाच व्यक्तीने अनेक नावे नोंदवली असून त्यांच्याकडे वैध आधार कार्डही नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या बोगस मतदार नोंदीचा थेट परिणाम सन 2025च्या नगर परिषद निवडणुकीवर झाला असून नगराध्यक्ष व 2 नगरसेवकांच्या निकालावर त्याचा प्रभाव पडल्याचा आरोप सलीम बापू यांनी केला आहे. याबाबत सुशांत पौळ यांनी निवडणुकीदरम्यान आक्षेप घेतला होता, मात्र तो दाबून टाकण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वतः सलीम बापू यांनीही तोंडी आक्षेप घेतला होता, परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही असा आरोप आहे. निवडणूक अधिकारी व मुख्याधिकारी यांच्याशी त्यावेळी चर्चा होऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आता दोषींवर तात्काळ कारवाई करून कडक शासन करण्यात यावे या मागणीसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात ॲडव्होकेट सय्यद अल्ताफ शेख इमू, सय्यद बाबू, मिर्झा मेहमद बेग, शेख मेहमूद यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आमचं उपोषण असं आहे, लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीवर बसून प्रभाग 13 मध्ये जे बोगस मतदान करण्यात आले, बाहेरगावचे लोक, या बाहेरगावच्या लोकांनी आणून त्यांना मतदान केलं. त्यांच्या बोगस नाव BLO, माजलगावचे तहसीलदार, माजलगावचे निवडणूक अधिकारी यांनी ते नाव समावेश घेतले आणि काही नगर परिषदनी ते नाव बोगस नावाचे जे प्रभाग असतो, प्रभागची चतुर्सीमा असते, चतुर्सीमाचे आज जे लोक आहे ते लोक खरे, बाहेरून काही 300 लोक आणले. हे 500, 600, 700, 800 अर्ज घेऊन ते बोगस मतदान केलं. आम्ही येदू साहेबाला सांगितलं आणि येदू साहेब तिथे आले त्या जागेवर, सिटी कॅमेऱ्यामध्ये कैद आहे अजून बरं का. येदू साहेबांनी त्या मतदान करायचं मान्यता दिली आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नव्हता. आता याच्या पूर्वी येदू साहेबांनी सांगितलं होतं की जर कोणी बोगस आधार कार्ड काढले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करीन. मग ह्या लोकांनी बोगस आधार कार्डचे मदत कशी केली? त्यांचे आधार कार्ड घ्यायला पाहिजे होतं ना. 17 अटी आहे, 17 अटीपैकी एक तरी पुरावा घेणं बंधनकारक आहे निवडणूक विभाग मध्ये, तर आपण 17 मधून एकही घेतलं नाही. पुढची दिशा आमची अशी आहे, इथं जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कलेक्टर साहेबांकडे आत्मदहन करणार त्यांच्या कार्यालयासमोर. हे आमचं स्पष्ट आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. मागणी अशी आहे की प्रभाग 13 आणि प्रभाग 2, तर प्रभाग 13 मध्ये बोगस मतदान करण्यात आले बाहेरगावचे 500 ते 600 आणि बगर आधार कार्डचे. शासनाचा एक तरी पुरावा द्यायला पाहिजे, तो एकही दिला नाही आणि सर्व बाहेरगावचे लोक होते मतदान करणार. आम्ही येदू साहेबाला सांगितलं, पण आमची आक्षेपला जुमानलं नाही. बाबासाहेब मनेरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.